आणि आता बातमी बीडमधून आहे। बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांविरोधात लढायचे, मात्र आता महायुतीत आल्यामुळे सध्या बीडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झालाय। अशातच महायुतीत छोटे छोटे घटक पक्ष सुद्धा आहेत आणि या सगळ्या घटक पक्षांची बीडमध्ये काल बैठक पार पडली। बैठकीमध्ये महायुतीमधल्या पक्षांमधील एकतेचं दर्शन घडलेलं आहे, कारण बीडमधून पंकजाताईंना विजयी करणारच असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आणि बजरंग सोनावणेंना संधी दिली तेव्हा त्यांनी काय विकास केला याचा त्यांना हिशोब द्यावा लागणार आहे, असा इशारा सुद्धा धनंजय मुंडेंनी दिलाय। जिल्ह्यानी पंकजाताईची जी उमेदवारी या ठिकाणी आलेली आहे त्याच्यात मनामध्ये स्थानिक पातळीपासून ते अगदी मोठ्या मोठ्या पातळीपर्यंतचे जे काही विरोध आहेत ते पूर्ण विसरून या ठिकाणी अभूतपूर्व ऐतिहासिक मताधिक्य देऊन विजय करायचा निश्चय ह्या जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने केला आहे। त्याचंच आज एकरूप झालेलं महायुतीचं या ठिकाणी आज आपल्याला दर्शन घडलेलं आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे म्हणतात तुमच्याकडे विकासाचा कुठलाही मुद्दा किंवा विजन नाही। हे बघा, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे, पण मूलतः त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ज्या ज्या काही संध्या आम्ही दिल्या त्या संधी देताना त्यांनी काय विकास केला याचा हिशोब जर आपण घ्या आणि तो हिशोब जर मिळाला तर तुम्ही नंतर मला विचारा।